पुढची बातमी, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेमध्ये आहे। दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो, पण तो विझल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही, असा भास्कर जाधव यांचं स्टेटस आहे। भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे भास्कर जाधवांना मातोश्रीवरती बोलावून त्यांची नाराजी दूर करणार का, हे पाहावं लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली आहे। तर भास्कर जाधव यांनी पक्षाच्या व्यासपीठावरती मन मोकळं करण्याचा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे। भास्कर जाधव यांनीच काय स्टेटस ठेवलेले आपण पाहतो। दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो, बुझने के बाद घी डालना व्यर्थ है। उसी प्रकार इंसान की कदर समय रहते कर लीजिए, वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है। सब साथ है फिर भी एक खालीपन सा है, रिश्तों में आजकल दिखावे का अपनापन सा है। दरम्यान भास्कर जाधवांच्या नाराजीवरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत। पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते, त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या। आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता। मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले।